हो हा बघा इकडे सगळा भात ठेवलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता की इकडे भात सुकवायला जागा नाही. खाली पाण्यामध्ये संपूर्ण शेती आहे, त्याच्यामुळे हा इकडे भात सुकवायला घातलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज चाललो आहे आम्ही शेतामध्ये भात आणायला. आमच्या शेताचे भात आहे, तर पावसात संपूर्ण भात भिजलेला आहे. तुम्ही इकडे बघू शकता. ते बघा इकडे पाठीमागे सुद्धा बघा भात सगळा सुकत घातला आहे. तो पण खालून साधारणतः नाही म्हटलं ना तरी 10-15 मिनटं लागतात चालत यायला. तिकडून तेवढा भात वरती सप्लाय केलं आहे, कारण खाली भात ठेवायला जागाच उरलेली नाही. संपूर्ण तुडुंब पाण्याने भरलेली शेती आहे, त्याच्यामुळं पाण्याला लोकांना कुठे सुकवायला आधार नाही, म्हणून त्यांनी वरती आणून तो भात सुकत घातला आहे. तर अशा पद्धतीने आजचा आपण व्हिडिओ बघणार आहोत. तर नक्कीच हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघत राहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर पण करा. कोकणातल्या लोकांच्या शेतीचा आजचा हा व्हिडिओ बनवतोय आणि लोकांना काय काय त्रास भोगावे लागतात, कशा पद्धतीने त्यांना हा भात घरात आणावा लागतो, किती कष्ट करावे लागतात, हे तुम्हाला प्रत्यक्षात तुम्हाला दाखवणार आहे मी आज. आणि मी स्वतःसुद्धा आज भात घेऊन येणार आहे. आमच्या घरचा भात आणणार आहे आणि बाजूच्या असणाऱ्या शेतकऱ्यांची सुद्धा किती त्रास आहे, हाल काय सोसावे लागतात, ते आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. चला तर मित्रांनो, पण व्हिडिओला सुरुवात करतो आहे. हे गेली सुरुवात झाली आहे बघा. हे बघा समोर, हे बघा खालून शेतावरून भात ते वरती आणतात. हे बघा, कारण पाणी भरपूर आहे खाली, त्याच्यामुळे त्यांना बघा वरती त्यांना आधार नाही म्हणून घेऊन येतात सर्व वरती. हे बघा अशा पद्धतीने लोकांना होणारा त्रास हा इकडे आता सुकत घालणार आहे संपूर्ण वरती. अरा हो साहेब इकडं काय भराव ना. हा बघा ही अशी परिस्थिती आहे बघा समोर. आता आपण खाली शेतात जाणार आहोत. अरे भाई कशी आहेस? अरे हो भावा करा, अरे तांटर दाखव भावा. भात कापायला आलोय आम्ही खास, आणि भात न्यायला सुद्धा आलोय. एकेली परिस्थिती बघा, तुम्हाला दाखवतो प्रत्यक्षात. तुम्हाला इथं उदाहरण दिसणार आहे. तर अशा पद्धतीने होणार आहे इकडे लोकांना त्रास. आता ही साफसफाई केली आहे लोकांनी, कारण का इकडे पाणी साचत नाही आहे आणि भात सुकत घालण्यासाठी हा इकडे एक त्यांनी साधन तयार केलेलं आहे. हे बघा इकडे जागा संपूर्ण साफसफाई करून, हे बघा इकडे पाहू शकता. ते लोकांची आर्थिक परिस्थिती बघा काय आहे केली, कसं जीवन जगतायत लोक. शेती तर करायलाच पाहिजे, म्हणून शेतीचा हा व्यवसाय सोडू शकत नाही, कारण जागा जमीन चांगली सुपीक असल्या कारणाने. जा घेऊन जा, मी येता हाय घेऊन जा, हाय घेऊन जा, टाळून दे. आणि आमची बाया पण चालले भाताने. गोविंद बा बा बरं ना. हां 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 बरं बा. हो येतो बा. हो वाऊलच लावतो. ही बघा आपण थोडक्यात परिस्थिती बघणार आहोत. हा आहे का आमचा बाबा काय झालं. हा ही बघा, हे बघा ही आमची शेती आहे. ही बघा काही लोकांना भात घरात नेणार सांगा मला. हा बघा इथं काहीच काढायची गरज नाही, अशा पद्धतीने हा तुम्हाला इकडे दिसतोय. हे बघा अशा पद्धतीने हे होणारा लोकांचा त्रास आहे बघा. इकडे वरती भात कापणी सुरू आहे. आता आपण जवळ जाणार नाही, नंतर जाऊत, कारण काय माझं पण भात आणायचं आहे. नंतर आपल्याला जवळचं दृश्य तुम्हाला दाखवणार आहे मी व्यवस्थित. तर अशा पद्धतीने हे बघा हा इकडे जिवंत उदाहरण. अशी पद्धतीने लोकांना आता त्यातनं सामोरं जावं लागतोय. इकडे बघा संपूर्ण पाण्याची स्थिती आहे. ही बघा अशी परिस्थिती आहे. इकडे पाणीच पाणी आहे. हा इकडे भात सुकत घातलाय, जिकडे जिकडे शक्य होईल तिकडे त्या साईडला सुकत घातलाय भात. हे बघा हा संपूर्ण इकडे जिकडे जागा होती सुकत घालायला तिकडे सुकत घातलाय. शेत तर त्या साईडलाच आहे, पण इकडे सुकत घालायचा थोडासा जागा आहे, तिकडे ऍडजस्ट केलाय. पार्वतभाई बरे आहो ना? कशी आहे तब्येत? हो भाडं न्यायला आलोय. हो आता काय करणार, आता नाईलाज आहे. थोडा तरी भात घरी आला पाहिजे ना. आता काय एवढा केला मेहनत. हो सगळं पाण्यामध्येच ना. काय बांधलंस मग बन आणायला सांगायचं नाही. हां
बांध चल, मला पण दे. आई एवढाच भात आहे आपला? हा हा एवढाच भात. हा हे ढिगले झालं तर काय नाही कामाचा. हा 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 डुकरांचा आहे. तर बघा तुम्ही इकडे बघू शकता की इकडे आमचा जो भात आहे तो सगळा फेकून दिलेला आता. तो डुकरां त्याच्यामध्ये हा एवढा वाचलाय. हा बघा हा जेवढा आहे हा एवढा भात फक्त भेटणार आहे. बाकी हा बघा इकडे संपूर्ण हा जो टाकलाय ना आपण जवळून बघूया. मला दाखवतो. हे बघा हा जो इकडे भात टाकलाय ना सर्व हा संपूर्ण ढिगारा घालून ठेवलाय. तो विन कामाचा आहे. त्याच्यात काहीच नाही. संपूर्ण भात आपलं. हे बघा हे अशी परिस्थिती आहे. हे बघा कुजलाय भात सर्व. ह्याच्यात काहीच नाही. हा म्हणजे डुकरांनी लोलवलेला जो भात आहे तो हे सगळं. हे बघा इकडे आलास. मी नेऊ पुढं. मी नेता आमचा बाबू आलाय भारी निघाला. मी वाणी करतोय प्रत्येकानं. काय तू नेतस? ने मजा मी घेऊन येतो दुसरा. नको कशाला का 2 खेपा झाला लगेच. टाइम अजून जा भाऊ. टाइम आहे टाइम. झोडलाय आणि हा आपला ती तिथेच एकटीच असल्यामुळे तिथल्या तिथंच भात झोडून नुसता दाना तरी घरी जाईल. कारण सुकवायला वेळ नाही आहे. सुकवायला जागा सुद्धा नाही आहे. तर म्हणून हा इथे जाग्यावर शेताच्या बाजूलाच तिथे एक हे टाकून तिथल्या तिथं भात झोडून दाना तरी घरी जाईल कसा बसा अशी लोकांची ताळंबळ उडाली. कारण तो हा भात आहे ना सुकला पाहिजे होता. कारण पेंडा सुद्धा गुराढोरांना घालायला लागतात. गुरा असल्यामुळे पण त्यांना पण घालता नाही येणार. पण निदान भात तरी घरी जाईल अशा पद्धतीने इथे जाग्यावरच झोडतात. ते बघा ते बघा. हा इकडे सुकत घालायला घेऊन येतात वरती भात. आणि हा यांचा इकडे हे बघा इकडे डालून ठेवतात. इथं हे बघा ह्या असा इकडं डालून ठेवणार आणि इथून नंतर मग घरी घेऊन जाणार उद्या. भाकरी का म्हणतात? 9 वाजून गेले ना. अबे 9:30 झालं. 9:30 10 वाज पावणे तर झाले. नाही मग तो दुपारचा टाइम होता. खाऊन घ्या आधी. तर असे लोक आता नेरी करायला जात आहेत. ते बघा कंटाळली हो वल खाली ठेवा सांगतो. बाहेर काढू ना खाली आहे ना कागद त्या कागदावर ठेवा म्हणून. हो हो मग काय करतो जातो चालत येतो ना डॉक्टर 11 वाजता. हे सगळा भारा घेऊन आला होता. नंतर थांबलोय आता पाणी प्यायला.
मारायला पण